नमस्कार, मी आकांक्षा MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत करते। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। जालना शहरातील रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या उड्डाणपूल परिसरात एका व्यक्तीने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। रमेश हिरवे असं मृत व्यक्तीचं नाव असून ते सुभद्रा नगर, तुळजाभवानी नगर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे। प्राथमिक माहितीनुसार रमेश हिरवे यांनी उड्डाणपुलाजवळील एका लिंबाच्या झाडाला दोर बांधून गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आलंय। ही घटना लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला। त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आलाय। आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून तालुका पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत। हनीमूनसाठी परदेशी जाण्याचं स्वप्न बघणाऱ्या जालन्यातील एका जोडप्याला 3.5 लाखाचा टूर एजंटनं गंडा घातलाय। बालीच्या समुद्र किनाऱ्यावर आणि सिंगापूरच्या झगमगत्या शहरात हनीमूनला जाण्यासाठी या जोडप्यानं एका एजंट मार्फत ऑनलाईन तिकीट बुक केलं होतं। मात्र हे जोडपे विदेशात जाण्यासाठी मुंबईच्या विमानतळावर पोहोचले तेव्हा तिकीटे बोगस निघाल्याचं समोर आलं। त्यामुळे बाली आणि सिंगापूरचा नियोजित प्रवास रद्द करून या जोडप्याला जालन्यात परतावं लागलं। दरम्यान या प्रकरणी टूर एजंट सुरेशनाथ जगन्नाथ मोरे याच्या विरुद्ध सदर बाजार ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी माहिती दिली आहे, पाहूया। फिर्यादी नामे मानसी अंकित आबड, वय 33 वर्ष, राहणार नळगल्ली, खादराबाद, जालना यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन सदर बाजार येथे एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी त्यांच्या काही परिचितांच्या, नातेवाईकांच्या हनीमून पॅकेजसाठी कंपनी त्यांच्याशी संपर्क केला होता आणि इतरही काही बिझनेस हॉलिडे पॅकेजसाठी त्यांनी त्यांच्याशी संपर्क केला होता। तरी यातील आरोपी नामे सुरेंद्र जगन्नाथ मोरे यांनी खोटे कंपनीच्या QR कोड दिले आणि इक्विट स्मॉल फायनान्सचे सुरेंद्र मोरे यांच्या खात्यावर गुगल पे QR कोडद्वारे, तसेच आरोपीच्या आई यांच्या खात्यावर विविध खोटे बिलं बनवून पैसे लाटलेले आहेत। त्याप्रमाणे त्यांची तक्रार प्राप्त झाल्यानं पोलीस स्टेशन सदर बाजार येथे गुन्हा नंबर 492/26, कलम 316(2), 318(4), 336(3), 338 भारतीय न्याय संहिता 2023 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास चालू आहे। अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी तातडीनं करावी या प्रमुख मागणीसाठी 17 जून 2026 रोजी पुणे ते मुंबई असा भव्य पायी लॉंग मार्च काढण्यात येणार आहे। या मार्चचा समारोप 24 जून रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणार असून जालना जिल्ह्यातून तब्बल 70 ते 80 हजार मातंग बांधव यात सहभागी होणार असल्याची माहिती लघुशस्त्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष संजूबाबा गायकवाड यांनी जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील मातंग समाज एकवटत आहे। याच पार्श्वभूमीवर 17 जून 2026 रोजी पुणे येथून मुंबईकडे पायी लॉंग मार्चची सुरुवात होणार आहे। हा मार्च विविध शहरांमधून मार्गक्रमण करत 24 जून रोजी मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचणार असून तेथे त्याचा समारोप होईल। सरकारनं अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी अशी प्रमुख मागणी आंदोलनातून करण्यात येणार आहे। या लॉंग मार्चमध्ये राज्यभरातून मोठ्या संख्येनं मातंग समाज बांधव सहभागी होणार असून जालना जिल्ह्यातूनही सुमारे 70 ते 80 हजार नागरिक सहभागी होतील अशी माहिती लघुशस्त्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष संजयबाबा गायकवाड यांनी दिली आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिनभाऊ साठे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून समाज बांधव आंदोलनात सहभागी होत असल्याचेही संजूबाबा गायकवाड यांनी सांगितलं। दरम्यान मातंग समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं लॉंग मार्च मध्ये सहभागी व्हावे असं आवाहन देखील त्यांनी केलंय। जे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली आहे। दिनांक 17 जून 2026 रोजी पुणे ते मुंबई पायी लॉंग मार्च काढण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर याचा समारोप म्हणून महाराष्ट्र दिनांक 24 जून 2026 रोजी आझाद मैदान या ठिकाणी महाराष्ट्रातला तमाम मातंग समाज त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार आहे। कारण की अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिनभाऊ साठे यांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू झालेला आहे। इतर राज्यामध्ये उपवर्गीकरण लागू झाले,
आपल्याकडे झालं नाही आतापर्यंत, सरकारला काय तुमचा इशारा असेल यामध्ये? आमचा विचाराने आमची विनंती आहे सरकारला की लवकरात लवकर उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करावी. आम्हाला या 59 जातीला न्याय मिळावा म्हणून आम्ही दिनांक 24 जून 2026 रोजी आझाद मैदान या ठिकाणी लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार आहे. जालन्यातील किती बांधवांत सहभागी असतील? 70 ते 80 हजार समाज बांधव जालना शहरातून निघणार आहे जिल्ह्यातून 23 तारखेला. लॉंग मार्च कुठून कुठपर्यंत राहणार आहे? पुणे ते मुंबई. सचिन भाऊ साठे, अण्णाभाऊचे नातू आणि अण्णाभाऊच्या कुटुंब पण सुद्धा या लॉंग मार्च मध्ये सहभागी आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या महाराष्ट्रातला मातंग समाज या आंदोलनामध्ये या पायी लॉंग मार्च मध्ये सहभागी होत आहे. मी जालन्यातून 16ला, पुण्याहून 17ला. जालना शहरात घरोघरी जाऊन कचरा संकलन करणाऱ्या महापालिकेच्या घंटागाड्या आज अचानक बंद राहिल्याने शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलं. कंत्राटी घंटागाडी चालकांनी 3 महिन्याचं थकीत वेतन न मिळाल्याने बेमुदत संप पुकारलाय. त्यामुळे शहरातील अनेक भागांमध्ये कचरा संकलन झालं नसल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. महापालिकेच्या घंटागाड्यांवर कंत्राटी पद्धतीने चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. चालकांच्या म्हणण्यानुसार जानेवारी तसेच एप्रिल आणि मे महिन्याचं वेतन अद्याप मिळालं नाही. अनेक वेळा संबंधित एजन्सीकडे पाठपुरावा करूनही वेतन मिळालं नसल्याचा आरोप चालकांनी केलाय. त्यामुळे अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारत घंटागाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान वेतन मिळेपर्यंत कामावर परतणार नसल्याचा इशारा संपकरी चालकांनी दिलाय. त्यामुळे येत्या काही दिवसात हा प्रश्न न सुटल्यास शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या संपूर्ण प्रकरणावर महापालिका प्रशासनानं भूमिका स्पष्ट करत संबंधित कंत्राटी एजन्सीला घंटागाड्या तात्काळ पूर्ववत सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं सांगितलंय. तसेच नागरिकांना गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. कंत्राटी चालकांचा संप आणि थकीत वेतनाचा प्रश्न यामुळे जालना शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम झालाय. आता महापालिका प्रशासन आणि संबंधित एजन्सी हा किती प्रश्न लवकर सोडवतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. गाड्यात पण महानगरपालिकेच्या गाड्यात ना ते आम्ही सकाळपासून उठून 5 वाजेला येतो, 2 वाजेपर्यंत आम्ही काम करतो. आम्हाला टाइमची टाइम पेमेंटच भेटत नाही. हर एजन्सी आहे त्या, हर एजन्सी आम्हाला असेच करते. कधी आमचं टाइमवर पेमेंटच देत नाही. 1 ते 10 तारीख लोक तुम्ही पेमेंट करा ना हर महिन्याची. पीएफ बी नाही दिलं, पीएफ बी कटवत नाहीत, काही नाहीत, असंच करते ते. आज काय केलं? आज पुरं हे केलं आम्ही संप आणि शुक्रवार लोक तर असं संप राहणार. आमची जवळ पेमेंट होत नाही तर आम्ही संपावर राहणार आणि कोणाचं ऐकणार नाही. गाड्या बंद ठेवणार आम्ही टोटल शुक्रवार लोक. प्रशासन जे म्हणते तुम्हाला पटतंय का की तुमच्याशी थेट संबंध नाही प्रशासनाचा महानगरपालिकेचा? काही नाही. मॅडम कडे गेलतो, मॅडम डायरेक्ट काय करते बोलतात, मॅडम तुमचं ते एजन्सीचं ते काय ब्लॅक लिस्ट मध्ये गेले, ब्लॅक लिस्ट मध्ये ती पेमेंट काय होत नाही. मॅडमला आम्ही म्हणलो बुधवारी आम्ही संप करणार. मॅडम काय बोलते, ठीक आहे करा. तुम्ही घंटागाडी चालक आहात, ते आज तुम्ही संपावर गेले होते. असं किती गाड्या शहरातल्या कचरा संकलन करणाऱ्या बंद आहे? तुम्ही प्रशासनाला काय निवेदन दिलंय? तुमची काय मागणी आहे? आमच्या जालना महानगरपालिकामध्ये 70 गाड्या आहेत स्वच्छता कर्मचारी म्हणून, सगळे काम करतायत पण त्यांना पगार वेळेवर भेटत नाही. आमचा 3 महिन्याचा पगार बाकी आहे. आयुक्त मॅडमला, सहआयुक्तला, सगळ्यांना आम्ही लेटर देऊन आलो तरी ते आमचा पगार काही करत नाही. अजून 2 दिवस थांबा म्हणतात, 2-2, 3-3 दिवस थांबा म्हणतायत. दर टायमाला 30 आमची पायपिट्टी होतीये तरी काही आम्हाला कोणीच काही सपोर्ट करत नाही. सगळं सांगूनही आम्हाला कोणी काही मदत करत नाही. आता कोणी आमचा हात धरायला तयार नाही. फक्त आश्वासन भेटतायत, याचे त्याचे बोलणे भेटतायत, सगळं बोलतायत आम्हाला, पण आम्हाला कोणीच मदत करत नाही. किती गाड्या आज कचरा संकलनाचे बंद? 70 गाड्या आहे. 70 गाड्या आहेत. कोणकोणत्या महिन्यात पगार? जानेवारी महिन्याचं, एप्रिल महिन्याचं आणि मे महिन्याचं. आज सगळ्या गाड्या बंद आहेत. आज सगळ्या गाड्या बंद. शुक्रवार लोक सगळ्या गाड्या बंद राहतील. आमची पगार जवळ लोक भेटत नाही तवर लोक गाड्या बंद राहतील. प्रशासनाचं असं म्हणणं आहे की तुमच्याशी आमचा काही थेट संबंध नाही. महानगरपालिका अधिकारी असं म्हणणं आहे. आम्ही एक एजन्सी नेमलेली आहे, आम्ही त्या एजन्सीशी बोलू. एजन्सी वाल्यांनाच ते चेक देत नाहीये. मॅडमला काल बोललो आम्ही, तर मॅडम म्हणते की तुमची पगार करता येत नाही म्हणे. आता मॅडमच असं बोलल्याच्या नंतर आम्ही कोणाकडे जाऊ? सामान्य माणसानं कोणाला बोलायला पाहिजे तुम्ही सांगा मला. त्यांचं म्हणणं एजन्सी दिलेली, एजन्सी काम करते. सगळ्यांचं तेच बोलणं आहे ना. बोला तुम्ही. आम्ही
आपले जे महानगरपालिकेचे घंटागाडी आहेत त्याचे जे चालक आहेत त्यांनी आज बेमुदत संप पुकारलेला आहे. त्यांच्या काही वेतनाचा प्रश्न आहे. त्या संदर्भात तुम्ही काही माहिती घेतली का आणि काही आदेश दिलेत का एजन्सी? सध्या जालना शहरातील कचरा संकलनाचं काम आपण घंटा गाड्याद्वारे करतो. त्यासाठी आपण साई या एजन्सीला आपण वाहन चालक पुरवठ्याचे आदेश दिलेले आहेत. परंतु एजंट ठेकेदारामार्फत संबंधित चालकांना वेतन न दिल्यामुळे त्यांनी आज काम बंद ठेवलेले आहे. तरी प्रशासनामार्फत संबंधित ठेकेदार यांना सूचना केलेल्या आहे व लवकरच त्यांना म्हणजे काम पूर्ववत सुरू करण्याची नोटीसही आपण देण्यात आलेली आहे प्रशासनामार्फत. आपल्याकडे टोटल घंटागाड्या 52 आहेत आपल्या आणि आपल्याकडं 3 कॉम्पॅक्टर आहेत, 5 टिप्पर आहेत आणि एक वाहन अतिक्रमण निर्मूलनासाठी ते नियमित सुरू आहे. आपलं JCB आहे. पण बंद गाड्या आपल्या जो 3 गाड्या बंद आहे मेंटेनन्ससाठी, बाकीचे सर्व चालू आहे. आणि आपण त्या ठेकेदाराला पेमेंट दिली नाही की त्यांनी नाही केली, काय नाही कशामुळे नाही, आता संबंधित वाहन चालकांना वेतन देण्याची जबाबदारी त्या ठेकेदाराची असते. आज काय त्यांना सूचना वगैरे दिल्या पूर्ववत चालू करण्यासाठी? चालू करण्यासाठी आम्ही संबंधित ठेकेदाराला आम्ही सूचना देण्यात आल्या वरिष्ठ पातळीवर. काय नाव सर आपलं? अशोक कटारे, वाहन विभाग प्रमुख. जालना शहरातील कदीम जालना पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला अटक करून चोरीस गेलेली रोख रक्कम जप्त केली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. नदीपात्रातून प्रवास करत असताना अचानक बोटीचा ताबा सुटला आणि ती पुलटली. बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे जवळपास 35 पेक्षा जास्त भाविक स्वार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. बोट उलटताच नदीपात्रात एकच खळबळ उडाली आणि भाविकांना वाचवण्यासाठी टाह फोडला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासकीय यंत्रणा, पोलीस दलही घटनास्थळी दाखल झालं असून युद्धपातळीवर शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलंय. अनेक भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं असून काहींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. बीडच्या माजलगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या बोटीला नदीपात्रात भीषण अपघात झाला. 35हून अधिक भाविक असलेल्या या बोटीचा समतोल बिघडल्याने ही बोट नदीपात्रात उलटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अत्यंत दुर्दैवी घटनेत एका भाविकाचा बुडून मृत्यू झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. नदीपात्रातून प्रवास करत असताना अचानक बोटीचा ताबा सुटला आणि ती पुलटली. बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे जवळपास 35 पेक्षा जास्त भाविक स्वार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. बोट उलटताच नदीपात्रात एकच खळबळ उडाली आणि भाविकांना वाचवण्यासाठी टाह फोडला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासकीय यंत्रणा, पोलीस दलही घटनास्थळी दाखल झालं असून युद्धपातळीवर शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलंय. अनेक भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं असून काहींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आणि हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग,
सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियाक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.